काल रात्रीच्या 12 वाजल्यापासून पाऊस पडतो. वातावरण आहे गावातला आज. नमस्कार सर्वांना, स्वागत आहे सर्वांचं आपल्या आजच्या न्यू ब्रँड ब्लॉग मध्ये. गाईज बघू शकता तुम्ही, पाऊस वगैरे स्टार्ट झालाय आमच्या गावात. पहिला पावसाळ्याचा स्टार्ट झालाय आणि सकाळचे 7 वाजलेत आणि बघा काल रात्रीच्या 12 वाजल्यापासून पाऊस पडतो. काल रात्रीच्या 12 वाजल्यापासून आता देखील बघा थोडा स्टार्ट झालाय. पूर्ण खालच्या साईडला पाणी होतं, ते सगळं वाहून गेले कारण रात्रभर पाऊस चालू आहे, रात्रभर. आणि बघू शकता असं वातावरण आहे गावातला. आणि गाईज जर तुमच्या इकडे जर पाऊस वगैरे स्टार्ट झाला नसेल ना, तर गाईज खरं सांग लय अवघड आहे तुमचं. कारण ऊन खतरनाक पडतंय ना, किती दिवस झाला आता फायनली पाऊस चालू झाला. तर तुमच्या इकडे पाऊस स्टार्ट झाला की नाही कमेंट करून सांगा. आणि कोणत्या गावातून पाहतोय ब्लॉग ते पण मला कमेंट करून सांगा. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय माहित आहे राईट, आता पाऊस स्टार्ट झालाय. फक्त आता वाट बघायची राहिली गणपती येण्याची. मी तर खूप एक्साइटेड आहे. म्हणजे दरवर्षी आतुरता असते की गणपती येण्याची. समोरच्या साईडला तुम्हाला दाखवतो बघा, समोरच्या साईडचा व्ह्यू बघा कसला मस्त झालाय. आणि बघा पूर्ण म्हणजे पूर्ण घास वगैरे बघा पूर्ण झुकून गेलाय पावसामुळे. आणि बघा असं मस्तपैकी वातावरण आहे गावातलं आजचं. तर ह्या टायमाला काय सर्वजण करतात आपल्या आपल्या रानात पेरणीची तयारी. आपल्याला बी आपल्या रानात काहीतरी पेरावं तर लागणार. एवढं मात्र आहे बरं का, काही पाऊस पहिला पडला ना, मातीचा वास वगैरे येतोय छान पैकी. तर तुम्हाला जास्त बोर करत नाही तर चला आता आंघोळ वगैरे करतो. काहीच माझं पण आता आवरून वगैरे झाले, कपडे वगैरे घातले. काय करते आई? स्वयंपाक आज मेनू काय आपला? चपात्या, शेवगे शेंगाची भाजी ते करायला चालू आहे. कसं वाटतंय पाऊस पडलाय त्यावर? लय गरम होत होता, आता जरा बरं वाटायला लागले काहीच. मग काय आता पाऊस बिऊस चालू आहे बघा बाहेरच्या साईडला. मी आता चहा वगैरे पिऊन आलोय बाहेर. आणि बाहेर पावसाला थोडा थांबलाय. आणि बघू शकता तुम्ही पूर्ण चिखल झालाय बघा, पूर्ण चिखल झालाय. तर आज आहे काही सोमवार. तर आपण चला जाऊयात महादेवाच्या मंदिरात, दर्शन वगैरे घेऊयात. गाईज मी आता सध्या आहे मंदिरात आणि दर्शन वगैरे करून झाले आपले. तर बघा शांत वातावरणात, जरा मंदिरात गर्दी नाही कारण पावसामुळे पाऊस वगैरे थांबलाय. आणि समोरच्या साईडला बघा एक झाड बघा, या झाडाचं बघा एक, आता माझ्या लक्षात नाही ह्याचं नाव काय आहे ते. बघा ही झाड आहे, माझ्या लक्षात येत नाही नाव काय. जर कोणाला माहित असेल तर कमेंट करून सांगा काय, कशाचं झाड आहे, काय नाव आहे. माझ्या लक्षातच गेलं काय, पहिले मला माहित होतं ह्याला खाते ते पण ह्याचं नाव काय आहे. गाईच आमच्या गावात महादेवाचं एक मोठं मंदिर आहे, पुन्हा दत्ताचं एक मोठं मंदिर आहे तिकडल्या साईडला, आपल्या रानाकडच्या पलीकडल्या साईडला. आलोय घरी देवात दर्शन वगैरे घेऊन. आणि घरी आले खुश खबर भेटली. म्हणजे काय, तुम्ही बघा, तुम्ही डायरेक्ट बघा काय केलंय. आमच्या आईने आळूच्या वड्या केल्यात गाईच, हे पण पावसाच्या वातावरणात. कसं काय आई तुझ्या डोक्यात हा प्लॅन आला मला सांग? पाऊस पडायला समर्थ त्याच्यामुळं. बघा गाईज आळूच्या वड्या तुम्ही पण या खायला. तळून केलेत ना? तळून केलेत गाईज. वास तर खूप खतरनाक यायला. ट्राय करून बघूयात आपण. खरंच सांगायचं, पावसाच्या वातावरणात आळूच्या वड्या, आणखीन काय पाहिजे. तर गाईज मी घेतले बघा डायरेक्ट जेवणच करायला, कारण मला लागली भूक. आळूची वडी काय खाल्ली, मला दम निघाला. मग म्हणजे जेवणच करून घ्यावं डायरेक्ट. तुम्ही पण या जेवायला. काही झालोय सध्या आता बाहेर. आणि आता जरा काही ऊन वगैरे पडले तर तुम्हाला दाखवतो, एक मिनिट बघा. हा चिखल कसला झालाय, पूर्ण चिखलच झालाय बघा रस्त्यावरती. आणि ऊन पण पडल्यामुळे खूप म्हणजे खूप गरम व्हायले. तर चला आपण आता जाऊयात आपल्या रानाकडे. तर तुम्हाला रान वगैरे दाखवतो. एक महत्वाची गोष्ट म्हणजे काय माहिती का, पाऊस पडला आणि त्यानंतर जर ऊन वगैरे पडले तर मग काहीच खेळच खाला सारखा. आणि इतकं गरम होतं ना त्यानंतर. ज्या लोकांना माहिती, लोक खूप रिलेट करत असतील ह्या गोष्टीला. खूप गरम होतं. ज्यांनी अनुभवले त्यांनी मला सांगा कमेंट करून, अनुभवले की नाही तू. आणि मातीचा सुगंध कसला मस्त यायला लागलाय बघा ते रानातून. पाऊस वगैरे पडल्यामुळे छान आपलं चिल वातावरण. चालू आहे आपल्या रानामध्ये.
पावसाचं पाणी पूर्ण आहे का ते पूर्ण चालले असं वाळून चालले मोरून चालले मातीत बघा. आणि पूर्ण चपलीला चिकोलच लागायला लागलाय खालच्या साईडनं सगळीकडनं. आणि हे आपलं रान आहे का हिचं. ह्यात तुरी वगैरे केल्या होत्या आम्ही. तर बघू शकता सध्या तर जरा चिल वातावरण आहे, मस्त वाटायला लागले. मातीचा वास वगैरे छान येतोय पावसामुळे. पण काल गाईज रात्रभर पाऊस पडला ना, त्यामुळे थोडं ना कसं झालं माहिती आहे का, अनकम्फर्टेबल वाटलं. कारण पाऊस रात्रभर पडला त्यानंतर सकाळी पूर्ण चिकोलच झाला. तिथं जरा काहीच मला आवडत नाही जास्त चिकोल वगैरे झाला की. म्हणजे कसं माहिती आहे का, बाहेर जाता येत नाही, काय नाही घरात बसून राहावं. आणि उन्हाचा ताव बघा कसला खतरनाक पडलाय. मगापासून नव्हतं पण आता लयच ऊन पडले. तो जी गोष्ट घरात मगाशी काही लाईट गेली होती, काय सांगायचं तुम्हाला, इतकं गरम होत होतं ना. व्लॉग बनवणार होतो पण जाऊ द्या म्हणजे सारखं एकच कशाला दाखवायचं आहे. त्यामुळे आता आपण झाडं वगैरे लावणार आहोत. आता पाऊस स्टार्ट झालाय, झाडं वगैरे लावणार आहोत आपण इथं. तर त्याचा पण तुम्हाला ब्लॉग चॅनलवरती पाहायला भेटेल लवकरच. त्यासाठी सबस्क्राईब करून घ्या गाईज, सपोर्ट दाखवा सर्वांचं. सपोर्ट मला खूप महत्वाचा आहे आता सध्या. 12वी झाली माझी, तुम्हाला माहितीच असेल. 12वी झाली, आता ऍडमिशन वगैरे घ्यायचंय, कशाला घ्यायचं काय जरा प्लॅनिंग चालू आहे. तुम्हाला कळेलच येणाऱ्या व्लॉगमध्ये काय विषय होत. पण आता सध्या तर काही डिसाईड झालं नाही कशाला ॲडमिशन घ्यायचं आहे. थोडं CETचा रिझल्ट लागण्यापर्यंत थांबलोय, पण लवकरच सांगतो तुम्हाला. हा सूर्य बघा कसला दिसायला लागला डेंजर मोबाईल फोन मध्ये. झूम केलाय मी सध्या, कसलं डेंजर दिसायला गाईज. आता जाऊयात आपण घराकडे. इथे क्रिकेट वगैरे खेळतात 5-6 वाजता लहान मुलं, पण आज बहुतेक खेळायला येणार नाही त्यांना, चिखल झाल्यामुळे, माती आणखीन ओली असल्यामुळे. तर आता आपण घराकडे जाऊयात, ऊन वगैरे खूप पडले. गाईज आलोय घरी. तर या व्लॉगला एंड करतो, कारण मी चाललोय गाईज सध्या आता लाईव्ह वरती. तर लाईव्ह वरती जातो तुम्हा सर्वांसोबत गप्पा गोष्टी करण्यासाठी. जर तुम्हाला पण लाईव्ह वरती यायचं असेल तर काही चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. आणि कसा वाटला व्लॉग आजचा कमेंट करून सांगा. तर भेटूया काही नेक्स्ट व्लॉगमध्ये. तर